संजीवनी ग्रुप चापोली विरोधात बेमुदत आमरण उपोषण. संजीवनी ग्रुप चापोली विरोधात जिल्हाधिकारी लातूर समोर बेमुदत आमरण उपोषण होत आहे. नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली व इतर संबंधित यांच्या ग्रामपंचायत चापोली यांच्या 36 महाघोटाळ्याची सकल चौकशी करून सर्व दोषी संबंधितांना निलंबित करावे व 420 प्रमाणे कायदेशीर गुन्हे दाखल करावेत या प्रमुख व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी बनावट मार्गाने गावाची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने जमीन संस्थेस व जिल्हाधिकारी लातूर यांनी क्रीडांगणासाठी व इतर शैक्षणिक उपक्रमासाठी दिली असे अनेक खोटे दस्तऐवज, ग्रामपंचायतचे खोटे ठराव व बनावट कागदपत्रे यांच्या सहकार्याने सर्व संबंधितांना गैरमार्गाचा अवलंब करून आपलेसे बनवून जिल्हाधिकारी लातूरकडून जमीन दिल्याचे बनावट आदेश मागील तारखेत काढून घेतले व त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा तलाठी चापोलीकडे फेरफारही करून घेतला. याच उपोषणकर्ते यांनी मागे जिल्हाधिकारी लातूर समोर बेमुदत आमरण उपोषण केले तेव्हा ग्रामपंचायत चापोली गट नंबर 244 मधील 36 जमिनीचा चुकीचा झालेला फेरफार उपजिल्हाधिकारी तहसीलदार चाकूर तलाठी चापोली यांनी रद्द केलेलाच आहे. फेरफार रद्द केला तरी जमीन व जमिनीस येणे जाण्याच्या रस्त्यावर नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली व संजीवनी ग्रुप चापोली यांचे अतिक्रमण आणखीनही आहे, त्याचा वापर हेच करीत आहेत. चापोली गावचे मागील व विद्यमान सरपंच हे नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली व संजीवनी ग्रुपचेच असल्याने आणखी ती संस्थेच्या वापरात आहे. 36 जमिनीचा झालेला चुकीचा व नियमबाह्य फेरफार शासन व प्रशासन यांनी रद्द केला आहे, म्हणून बनावट आदेशही रद्द करावेत ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. आंदोलनातील मागण्या: ग्रामपंचायत चापोलीच्या गट नंबर 244 मधील 36 जमीन ही नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी नियमबाह्य घेतली, त्याचा केलेला चुकीचा फेरफार रद्द केल्याप्रमाणे ते चुकीचे आदेशही रद्द करून सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करणे. 36 जमिनीकडे जाणे येण्याच्या रस्त्यावरील केलेले नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांचे नियमबाह्य अतिक्रमण व बांधकाम काढून रस्ता पूर्ववत चालू करणे. 36 जमिनीवरील सर्व अतिक्रमणे बांधकामे काढून त्या जागेस ग्रामपंचायतच्या ताब्यात घेण्याचे आदेश देऊन तिथे वॉल कंपाऊंड करून फाटक करणे. या 36 महाघोटाळ्याच्या संपूर्ण फाईलची चौकशी समिती गठीत करून सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करून निलंबित करावे. नियमबाह्य जमीन बनावट कागदपत्रे आधारे घेणारे व जमीन देणारे सर्व बनावट ठराव कागदपत्रे दस्तऐवज तयार करणारे यांची सखोल चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करणे. आता या सर्व मागण्यांबाबत होत असलेल्या या बेमुदत उपोषणाने माननीय वर्षाताई घुगे जिल्हाधिकारी लातूर या बनावट घोटाळ्याबाबत व बनवाबनवी करणारे अधिकारी व पदाधिकारी यांच्याबाबत काय कार्यवाही करून जमीन दिल्याचे खोटे आदेश रद्द करून काय दंडात्मक कारवाई करतात याकडे चापोली व चापोली परिसरात सर्व संबंध जिल्हाभरात एकच चर्चा चालू आहे. सिटी इंडिया न्यूज साठी राठोड रमेश पंडित, उपसंपादक अहमदपूर. जाऊन भाई जो राम